नारायण नारायण ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद शोधितो मी कारण ठेविले नाव माझे नारायण ओ माझे नाव माझे नारायण ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद शोधितो मी कारण ठेविले नाव माझे नारायण ओ माझे नाव माझे नारायण ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद शोधितो मी कारण ठेविले नाव माझे नारायण ओ माझे नाव माझे नारायण 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 इंद्रदेव आपला जय जयकार असो. नारद मुनी बघतो होतो. नारद मुनी कसं काय येणं केलं त्या अमरावतीला सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना. इंद्रदेव सर्वत्र कुशल मंगल तर आहेत, पण काय मुनिवर तुमच्या बोलण्याचा ओघ मी समजतो नाही. इंद्रदेव भोलेनाथाची तपश्चर्या करून त्यांच्याकडून धूम्रवर्ण नावाच्या दैत्याने वर मागितला आणि भोलेनाथाने त्यांना अमरत्व प्राप्त करून दिलं आणि त्याच्याच बलावर तो या साऱ्या 33 कोटी देवांवरती राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. दैत्याचे नाव आता तोंडपाची ओघ बस नक्की जाते. या भूतलावरती देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे फक्त देवगण, दैत्य नव्हे. जो माणूस जन्माला आला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे मुनिवर. हो इंद्रदेव, भोलेनाथाच्या वराने तो अमर झाला आहे. हो ठीक आहे मुनिवर, तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. त्या दैत्याला धूम्रवर्णाचा पाहतो मी पराक्रम. ठीक आहे, या साऱ्या जनतेचं रक्षण करणं आपल्याच हातामध्ये आहे. ठीक आहे मुनिवर, माझ्या अमरावतीचं रक्षण करणं हे माझ्या हाती आहे. तुमचं हे भ्रमण कार्य असंच चालू ठेवा. नारायण जपुनी गजरा हे इंद्रदेवा जपुनी गजरा जपुनी गजरा हे इंद्रदेवा जपुनी गजरा जपुनी गजरा हे इंद्रदेवा जपुनी गजरा अरे महादेवांच्या वराने त्रैलोक्याचं दान मला प्राप्त झालंय. म्हणजे ही अमरावती माझी उदारी असती स्तरावरून. दैत्याला धूम्रवर्ण इंद्राची अमरावती मिळवणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तुझ्यासारखे दैत्य होऊन गेले या अमरावतीला, त्यांना मी पाय दिली तुला. तुझ्यासारख्या दैत्याची काय करणार?
देवांचं वरदान म्हणा प्राणपासून मृत्यू नाही तू तर एक सामान्य देव मग तुझी भीती मला या धूम्रवानाला मुळीच नाही देवेंद्र देवपणाचा माता मारणारा तू अरे अहिल्याला भ्रष्ट करणारा तू आणि या देवत्वाची माता मारताना आज कशी वाटत नाही तुला त्याला धूम्रवान त्या भोलेनाथाने तुला वर दिलाय त्या वनामागे सुद्धा एक गुपित दडला गेलोय त्याचा पण कधी दैत्याला कळलं नाही आणि करणार देखील नाही नाही. त्या वरदानाची ख्याती मला परिपूर्ण माहिती आहे फक्त परिस्थितीचा अवलंब करू नये बस अन्यथा माझ्या केसालाही धक्का लावू देऊ शकत नाही तुम्ही दैत्याला धूम्रवान अहिल्याला भ्रष्ट केली हो या देवेंद्रानेच केली पण ऐक श्री रामाच्या पदास्पर्शाने ती पुन्हा पवित्र झाली. विसरू नकोस. अरे संपूर्ण अंगाला छिद्र पाडून घेणारा तू श्रीरामपण दे दैत्याला धूम्रवान ही योजना माझी नसून तर त्या विधात्याची होती आणि ऐक या भूतलावरती देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे फक्त देवगण दैत्य नव्हे. दैत्याला धूम्रवान या देवेंद्राने 100 यज्ञ पूर्ण केली त्याच वेळी हे राष्ट्राचं बाळ झालं तू तर भोलेनाथाची एक तपश्चर्या केली आणि एक वर प्राप्त करून घेतला आहेस तर स्वतःला तू अमर समजतोय हा केवळ तुझा भ्रम आहे केवळ तुझा भ्रम आज मात्र सुनिश्चित नाही तुझ्या या साताराचं छाती फोडून आज माझ्या हाती विसरलास नाही तर तुझा मृत्यू अरे देव अजून हे तुला नाही सुरू गेलास तुझ्या शौर्याला काही माफ असतात धूम्रवर्णाचाच झाला अमरावतीचा सम्राट सारा हा धूम्रवर्ण